कारण काय आमच्यासारख्या खवय्यांसाठी उपवास थोडा वेगळा असतो ना. आम्ही सकाळी चिप्स खातो, दुपारी भगर खातो, संध्याकाळी खिचडी खातो, रात्री फक्त फळं खातो, झोपताना फक्त उपवासाची फराळी मिसळ खातो. असा आम्ही उपवास करतो. त्यामुळे आम्हाला अशा खवय्यांना हे असे वेगवेगळे पदार्थ आवडतात. उपवासाचे दहीवडे खाऊया. लागणारं साहित्य काय ते बघूया. उपवासाचे दहीवडे काय साहित्य? उपवासाचे दहीवडे, शिजवलेली वरईचे तांदूळ, शिजवलेला बटाटा, उपवासाचे पीठ, कोथिंबीर, गोड दही, शेंगदाण्याचा कूट, चिंचगुळ्याची चटणी, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ. वा 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 वा. चला कृती पहिल्यांदा काय करूया? बाउल घेऊया. बर. वरीचे तांदूळ. मी म्हणत होतो लहानपणीची एखादी पंढरपुरातली वारीची काही आहे ना, कारण तेव्हा आपल्याला खूप प्रश्न पडत असतात. हे एवढे लोक कुठून आले, कशासाठी आले, तर काही आहे का आठवण? काय लहानपणी काय व्हायचं, प्रदक्षिणा रोडवरच माझ्या आईचं घर आहे. संध्याकाळी पांडुरंगाचा रथ येतो 4 वाजता. अच्छा. पूर्ण प्रदक्षिणा रोड असतो. त्यावेळेस काही खाली जाता येत नाही, खूप गर्दी असते. म्हणून आम्ही रथ याच्या वेळेस सगळे ते वरती टेरेसवर यायचं, माडीवर वरती. आणि वरती माडीवर आल्यानंतर आम्ही रुमालामध्ये त्यांना दक्षिणा टाकायचो, पॅक करून त्यांच्याकडे टाकायचो. आणि ते काय करायचे, ते दक्षिणा काढून त्यातला प्रसाद, त्यावेळेस खारीक असायची, खारकेचा प्रसाद, ती त्यात रुमाला हे करून आमच्याकडे टाकायचे. पण ते प्रसाद आम्हाला मिळायसाठी सगळ्यांची मागो, असं सगळ्यांचे हात. काय गोड आठवण आहे. पण हे तेवढ्या धावपळीत, तेवढ्या गर्दीत हे देवाणघेवाण, तुम्ही पैसे तिथं हे आणि लगेच खारीक टाकायचे. अरे देवा, फारच गोड. चला पुढे जाऊया. काय करायचंय? शिजवलेला बटाटा, उपवासाचे पीठ, कोथिंबीर. बरं, काही घरांमध्ये उपवासाला कोथिंबीर चालत नाही. हो, काही घरात चालत नाही. जिरं पण चालत. तुमच्या घरात चालत असेल तर घालायचं, नाही तर नाही. जिरे काय घातलं? जिरेपूड. बर. आणि मिरची. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल ना? हो. हे एकजीव होईपर्यंत आपण तेल तापायला ठेवू. हे काम मी हलकं करतो. तुमची खूप मदत होते मला यात. थँक्यू सो मच. तेल एवढं पुरेल का थोडं लागेल? नाही बस. आता काय राहिलंय? आता मीठ राहिलंय. बस. काय करूया आता पुढे? आता तेल पाण्याचा हात असं लावून वडे छान वळून घेऊयात असे. चला, तेलही तापलेलं आहे, वडे पण तयार झालेले आहेत. तळायचे तळायचे का? आता तळून घ्यायचे.